सो मित्रांनो, तुम्ही जस की शेवटच्या पार्टमध्ये पाहिलं, आपल्या पेप फोर्टच्या सहवासाची सुरुवात एकदम जोरदार पावसाने झाली. ऐसा कैसा पाऊस आलेला रे, क्या बारिश है रे मेरी जान. मस्त कडक. भाई पूर्ण जॅकेट वल्ल झालं, पॅन्टीच्या मध्ये पण पाणी गेले आता तर. सुरुवातीलाच निसर्गाने आपली जादू दाखवली. डोंगरांचे अप्रतिम नजारे अगदी मनात साठवत असे. पुढचा टप्पा होता ट्रेकचा आणि त्यासाठी ताकद तर लागणारच. म्हणून मस्तपैकी एक नाश्ता उडवला. आता मात्र सर्व तयारी झाली आहे. तर चला सुरू करूया आपल्या ट्रेकिंगच्या दुसऱ्या भागाला, ट्रेकिंग ऑफ पेप किल्ला पार्ट 2. ओके, सो गाइज वी आर हिअर. आता गाडी इथे पार्क केली, नाश्ता वगैरे झाला आणि किल्ला मागेत आहे, म्हणजे मागच्या बाजूला आहे. आता काही कॅमेऱ्यावर दिसणार नाही, तर आपला ट्रेक सुरू करूया. अजून आता पाहायचं झालं तर या साईडला रस्ता आहे आणि 2 किलोमीटरचा तर वरती आहे. सो करूया सुरू, लेट्स गो. तर अशा प्रकारे इथून खालून रस्ता, लिटरली आता अजून पुढे रस्ता कसा माहित नाही, पुढे जाऊन बघूया आता. कारण की इथून पाहायचं झालं तर वरती तिकडं लांब डोंगरावरती पॉइंट आहे आणि इथून ट्रेकिंग सुरू होते आपली. पाय वाटच असणार ना, इथं गाड्या थोडी येणार आहेत. हे बघा, हे शान हेल्मेट घालून मोबाईल माउंट करून भाई पॉइंट ऑफ व्ह्यू व्लॉगिंग करतोय. आणि वी आर द एक्सप्लोरर. लुक एट दिस. इथून धबधबा वाहतो आणि त्या रस्त्याने चालतोय. चल ना, काय झालं, काय चावलं भाई, काय चावलं? साप. घंटा साप चावतो तुला. साप तुला चावला तर मरल बेटा, तू मरशील. सॉरी, साप मरल, तू वाचशील. हा मस्त सीन दिसायला भाई. इथून पूर्ण असे धबधबे वाहतात ना. ए पाऊस आला, पाऊस आला. आता मस्त पैकी पावसात भिजणार आहे मी. सो गाईज, जर तुम्ही असं कधी ट्रेकिंगला येत असाल तर हे बघा, वरून ते दगड ढासळलेला आहे पूर्ण. सो बी सेफ, काळजीपूर्वक पहिले चारी साईडला बघा आणि परतच क्रॉस करा. सो वी आर गोईंग नाव. बिगिनियर, फर्स्ट टाइम ट्रेकर अशा प्रकारे जिरलेली आहे. चांगली चांगली जिरली एवढ्यातच याची. अजून तर 1.5 किलोमीटरचा पॅच बाकी आहे. वरती डोंगर आहे, ती झाड पडले बघ, त्या झाडाला काठी भेटेल तुला. सो गाइज, वी आर हियर नाउ. अमेज़न के जंगल में हम ऐसे भटकते हुए. लुक एट दिस. तेजा द बेवड़ा फुकर, सॉरी बेवकूफर. एंड ये रायडर प्रेम जो आता रायडिंग करतोय विदाउट बाईक, फक्त हेल्मेट सोबत डोंगरावरती. लिटरली सांगा झालं, एवढी शांतता आहे भाई इथं. एकदम शांती, एकदम शांती. फक्त एवढंच की पक्ष्यांचा जर आवाज येतोय. हे बघा, आमचा मोठा पक्षी ओरडलेला. तेजस्वी से आपल्याला त्याची कलाकारी दाखवत आहेत. ये जोर लगा के आयशा. जाशील असं खाली नाही तुटत तेजा, ते वल्लाय सोड, आतून वल्लाय तेजा, नाही तुटत सोड. पुढे बघू चल. असंच जाशील ना लटकत लटकत. आवाज खतरनाक आला भाई. आता ह्याला तोडून काय करायचं भाई? पहिले मला दे लाकूड तोडायची गोष्ट. हा, एक लाकूड तोड्याची गोष्ट आता तुम्हाला ऐकू घालतो. दुसरं बघू अजून. मी आता आजोबांना एक लाकूड दिलेलं आहे, जो की पूर्णपणे दमलेले आहेत. लिटरली आमच्यासारखे वयस्कर लोक न काही दम भरता चालतायत. आणि हे आजोबा बघा, फक्त 19 वर्षाचे आजोबा आहेत. काय झाडाला भीक मागायला, पाणी दे, झाडा झाडा पैसे दे म्हणा. झाडा पाणी दे. पैसे दे रे. पाणी पाहिजे. सो गाइस, लिटरली आता 1 किलोमीटर चालला वरती. पाऊस पण खूप जोरात झाला आणि आता बसलोय. आता
मस्तपैकी 1-2 रील्स काढल्या त्या. आणि हे बघा पूर्ण इथून पाणी वाहते. हे जायचंय का वरती? नाही हे म्हणतोय नको, हे म्हणतोय हो. आता माझ्यावर आहे सगळी वोटिंग. मी डिसाइड करतोय की आता आपण वर चल बे उठ आळशी माणूस, चल वर जाऊ चल. आळशी ग्रुपचा सगळ्यात आळशी माणूस. चल महेंद्र बाहुबली भैया दिसतोय तू. हे कर नाही. हे बघा दिसतंय छोटासा धबधबा. ह्याच्यापेक्षा मोठा धबधबा अजून वरती आहे. पाऊस यायला म्हणून जरा थांबलो खाली. आता जाऊ, लेट्स गो. सो गाईज, जर तुम्ही कधी असं ट्रेकिंगला येत असाल तर तुम्हाला असे छोटे छोटे निशाण पाहायला भेटतील. जसं की आता ही झाडावर बाटली लटकवले. सो इट मीन्स रस्ता इकडे चाललो आहे. पाहायला गेलं तर पेंटने वगैरे असं, एक मिनिट दाखवतो, पेंटने वगैरे असं ॲरो केलेत. पण मोस्टली ते पावसाळ्यामध्ये निघून जातात. सो आम्ही ट्रेकर्स मोस्टली असं बाटली वगैरे प्यायला आणली असेल. आय नो तुम्ही म्हणसाल की आता जंगलात जाऊन प्लास्टिक टाकून येतो आहे, पण तसं काय नाही. कारण की खूपसे ट्रेकर्स येतात. छोटूसा खेकडू, एकदम छोटासा खेकडू, किती क्यूट आहे, मस्त आहे ना. सो असं हे बाटली वगैरे असं झाडाला अडकवून रस्त्यावर म्हणजे पूर्ण जे रूट आहे ते म्हणजे बाकीच्यांना कळावं असं दाखवतो. सो एवढंच, निघूया आता वरती. दम तर भरतोय माझा. हे काय झालं, काय झालं? खेकडा कसा? खेकडा चल ना मग. कुठं आहे त्याला लाकडं जरा डवत आत जाईल. हेवाला पॅच जरा अवघडच आहे. पूर्ण घसरण आहे, घसरला तर डायरेक्ट खाली. आणि इकडं बघा भाई, का खतरनाक आहे वे. सीन बघतो, ऊन पडले अख्ख्या सिटीमध्ये. तेच बघालो, मला हात दे ना, मी वर येतो. लिटरली हे बघा भाई साहब, हे वरचा नजारा. थोडंसं चढलोय आत्ता कुठं वर. आणि हे बघा इथून जी सूर्याच्या किरणात जे असं पडतायत ना सिटीवरती, एक नंबर दिसते. आणि पूर्ण डोंगराचा रस्ता, इथून हे पूर्ण असं खडी चढाई आहे. आणि या बाजूला अशी डोंगर, एवढं सुंदर दिसतंय ना. आणि आता ह्या झाडातनं वरती जायचं आहे. थोडंसंच राहिले, दाखवतो तुम्हाला. सो लेट्स गो. तर गाईज, आत्ता कुठं एवढी ट्रेकिंग करून आत्ता कुठं अशा पायऱ्या दिसत आहेत दगडाच्या बनवलेल्या, जे की मोस्टली ढासळल्यात, पण ठीक आहे, बऱ्यापैकी अशा बनलेल्या आहेत पायऱ्या. सो आता वरती जाऊ. आणि थोडंसं डिस्टन्स राहिले, तुम्हाला दिसत असेल मे बी. जाऊ आता वरती.
सावकाशी हा प्रेम. प्रेम फर्स्ट टाइम ट्रेकिंगला आलाय, त्याच्यामुळे जरा स्लो चालावं लागतंय आम्हाला. आणि मागचा सीन बघा भाई, काय खतरनाक दिसतोय. अँड गाईज अशा प्रकारे आय थिंक आपण पोहोचलेलो आहोत. ओ भाई लिटरली काय हवा सुटली आहे ना वरती, शपथ खतरनाक. एवढं मस्त वाटतंय ना हे सगळं वगैरे असं वाटायचं. हा मस्त. इथून अजून थोडीशी वरती चढाई आहे अँड वरती चढून अजून त्याचा जे नजारा असेल एकदम वरतीच असेल. हे सावकाशी रे इथून. लिटरली आता तेजस कुठं हरवला काय सापडत नाहीये. 1 मिनिट बघावं लागेल. एवढं घनदाट आहे ना इथं, लिटरली काही दिसत नाहीये. आणि वरून असं वारं सुटलंय. ए तेजा, तेजस शांत वाटतंय. वरती आल्यावर रेंज सुद्धा नाही मोबाईल नेटवर्कला. मस्त का तर नाही, पाण्यासोबत काम दाखवावं लागले. मजा ओके. सो गाईस आता करंटली सध्या वाजतायत दुपारचे 3:30 आणि लिटरली आता पाहायचं झालं ना तर किल्ला खूप वरती आहे. तर आता हे मधला पॅच होता आणि मागे पाहू शकता इथून पायऱ्या नाहीत, दोरी बांधलेली आहे. तर इथं दोरीला पकडून वर जावं लागेल. सो मला वाटत नाही की ट्रेक पूर्ण कम्प्लीट होईल. सो त्यामुळे आमचा ट्रेक आता इथंच संपवतो आम्ही. अँड हे बघा नवीन साथीदार सापडली वरती आल्यानंतर. आता ही रस्ता दाखवणार आम्हाला खाली जायचं. आणि आबाळ पण भरून आले. सो आता निघू वापस आणि हे नवीन साथीदार आता रस्ता दाखवणार आहे. सो एवढं बघा मागे आता काय क्वालिटी सीन दिसतोय मस्त. आणि हे बघा हे ट्रेकला उगाच आले बघा हे नमुना. ट्रेकिंग तर झालं नाही ह्याच्यामुळे 10 वेळेस आम्हाला बसावं लागलं, रेस्ट करावं लागलं. फर्स्ट ट्रेकिंग आहे माझी. फर्स्ट ट्रेकिंग. आता मी विचार करतो याला इथून ढकलून द्यावं असं बरोबर खाली पोहोचेल. उडी मारू मारुडी लाईव्ह पब्लिक लाईव्ह. खरंच गेला ना भाई व्हिडिओ मी खरंच टाकणार आहे. स्वतःच्या मनानं सुसाईड केले म्हणून. ओके सो गाईज आता निघू वापस. आता दाखवतो आता तुम्हाला जायचा रस्ता. तुम्ही जाताना कशी लागणार आहेत त्याला काय ते मला माहित नाही. बघू आता काय होतंय ते. ही आम्हाला रस्ता दाखव चल. आणि आता इथून परतीचा प्रवास जस्ट
तू अजून फिर का पाहिजे बोचा बघ बे जा बोचा. असं पाहिजे वाढवा त्या कुत्रीला लात घातली ती कुत्री उडी मारून पलीकडे. चल भाई तू पुढे चल सावकाश चल ना मग, एवढी काय गडबड आहे तुला? पळत चाललंय खाली. चल 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 आता निवांत जाऊ दे, हळू हळू हळू. उतरण बरोबर ती बरोबर माणसांच्या बरोबर नाही का आली वरती. तिला खाली जाता येत नव्हतं. 3-4 दिवसापासून ती इथंच वाटतं. मला स्टोरी सोडायला का 3-4 दिवसापासून इथंच वाटतं म्हणून. अरे खरं पण ती ना, अच्छा पलीकडचा डोंगर होता ना चढाला, मग ही ना खालून कुणीकडे तर आले रे. खालूनच आली किती चल ना, कडन इकडं. गाईज लिटरली आता हिला उतरता येत नाहीये. आमच्या सोबत आले तर खरं, पण माहित नाही आता किती दिवसापासून वर अडकलेली तिने. इथपर्यंत ती भेली कॅमेराला वाटतं मला. हो इकडून ये. तिकडून कशी येणार? असं येईल ना वरून. नाही ती काही मांजर आहे काय? चल ये घेऊ का तिला मी? घे बर, जा पळ. तिचे 2 पाय पकड पुढचे. वाटलंच तिथं थांब. इकडून येत भेटतो तुला. हा बेस्ट. उतर उतर उतर. हा बघ शानी 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 आमची राणी. चला चल पुढे. आणि पाणी पण संपले, तो पाणी इथून भरूया आपण. एकदम नॅचरल. एकदम क्लिअर पाणी आहे. मस्त ठीक आहे. आता सही आहे मस्त आहे. अभी मेरे पास टाइम बॉम्ब है. मस्त वाटेल तिकडं बघ. पेज डाऊन काय कराल? पेज आदर डाऊन. राणी आली खाली आता. रस्ता दाखवला माहितीने आपल्याला. आला पाऊस आला. चला निघा पटकन. हा मस्त वाटायला आता जरा. फक्त जोरात पाऊस यायला पाहिजे आता. रे है ना? चल ना. हे बघा हिनं खालीपर्यंत आम्हाला रस्ता दाखवला. वापस 2दा चुकलो होतो, तरी पण योग्य त्या रस्त्यावर बरोबर आली. आता निघूया. नाही डोंट नो. हे बघा इथं पण लोकांनी एवढा कचरा करून ठेवलाय ना. प्लास्टिकच्या बाटल्या, रॅपर्स. अक्कल नाहीत लोकांना. आणि हे मागा हो का, हे पण छान होतं. ह्यानं ना बिस्किटचं रॅपर असंच हवेत फेकून दिले डोंगरावर. हवेत उडवलं. पोलिसांना मी नम्र विनंती करतो याबद्दल. हा पोलिसांना मी नम्र विनंती करतो या आरोपी बद्दल कडक कारवाई करण्यात यावी. आता ओके सो गाईज वी आर हिअर. सो करंटली आता ट्रेक तर झाला आहे, हाफ ट्रेक झाला आहे. सो आता निघतोय वापस. आय नो की आजचा ब्लॉग एवढा काही खास नाही झाला, पण ठीक आहे बऱ्यापैकी ट्रेकिंग झाली. सो आता मागे पाऊस येतोय आणि तुम्हाला दाखवतो मी ट्रेक कुठून कुठपर्यंत होता. सो आता हे बघता, हे डोंगर इथून घेऊन ना आता ते पार लांब आहे, पण तिथपर्यंत दिसत असेल तर एकदम टोकावरती तिथपर्यंत ट्रेक होता आपला. सो ट्रेक कंप्लीट झाला आहे आणि आता भिजलोय बऱ्यापैकी. पाऊस पण यायला लागला आहे. तोंड वगैरे धुलं. आता निघतोय वापस. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. राईड सेफ, बी सेफ. बाय. आपल्याला मी कुठला
विकट गड बॅग मध्ये तरी काही नाही दिसणार तुम्हाला. टूल बॉक्स, मोबाईल माझा, ओके. लायसन्स, अजिंक्य भोसले. ओके, धन्यवाद. ओके.